चला मित्रांनो, पुढचा आपला भारताच्या भूगोलमधला टॉपिक येतो वनस्पती. वनस्पती या टॉपिकवरती आयोगाला जे काही प्रश्न विचारलेले या 3 मुद्द्याभोवती प्रश्न विचारलेले. एक, वनाचं महत्त्व काय सध्याच्या जीवनामध्ये, त्याच्यानंतर सध्याची स्थिती काय, आकडेवारी 2-2 वर्षातून एकदा प्रकाशित केल्या जात असते बघा. तर सध्याच्या आकडेवारीनुसार पूर्ण भारतभरातली स्थिती कशी आहे ते, आणि जे वनाचे 6-7 प्रकार आहेत त्याच्याभोवतीच इतक्या जागेतच प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. मग सरळ आपण आता तेच बघू की कोणते कोणते प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले. हे बघा, हा पहिला प्रश्न आहे. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाचे आहेत? राज्यसेवा 2000 पूर्व 2018चा प्रश्न आहे. कोणत्या प्रदेशाचे वैशिष्ट्ये? जल वाहतुकीसाठी उपयुक्त. इथंच लक्षात येतं आहे सागर किनारे पट्टा येतो हा. नारळाचे उत्पादन घेतले जातं किनारपट्टीचे. मासेमारीसाठी अनुकूल प्रदेश आहे, किनारपट्टीचाच प्रदेश आहे. पर्यटकांसाठी आकर्षक असतो. पर्यटकांसाठी डोंगराळ भाग पण आकर्षक असतो, थंड हवेची ठिकाणं पण असतात, धार्मिक तीर्थक्षेत्र पण असतात. सगळ्या अँगलनं चालते, म्हणजे किनारपट्टी पण असणारच आहे. तर थोडक्यात काय, हा प्रश्न किनारपट्टीबद्दल विचारलेला आहे. पठारी भागाबद्दल, हिमालयीन डोंगररांगेबद्दल येणार नाही, कारण जल वाहतूक वगैरे हिमालयीन डोंगरांचा काय संबंध जास्त लागणार नाही बघा. नारळाच्या उत्पादनाचा तिकडे संबंध लागणार नाही, मासेमारीचा जास्त संबंध लागणार नाही. ठीक आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाच्या खालीलपैकी कोणते किंवा कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? गट ब गट क चा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे 2017चा. तर अ ब कडे फॉर्मॅट दिलेला आहे हा. तर उष्णकटिबंधीय सदाहरित जंगल जे आहेत त्याच्याबद्दलचा या ठिकाणी प्रश्न आहेत. तर अत्यंत घनदाट जंगल असतात बघा. तर या ठिकाणी अगोदर ते लक्षात घेतलं पाहिजेत की भारतातले जे काही वन आहेत ते वनाचे प्रकार जे आहेत ते नकाशा डोळ्यासमोर आणा पहिला. ठीक आहे. भारतातले जे वनाचे प्रकार आहे, हा पहिला वनाचा प्रकार आहे. सदाहरित वने म्हणतो आपण याला, उष्णकटिबंधीय सदाहरित वने. सदाहरित वने या पट्ट्यामध्ये येत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. निम सदाहरित वन जे आहेत 3-4 ठिकाणी येत असतात बघा. ठीक आहे. आणि या ठिकाणी ओरिसा आणि पश्चिम बंगाल त्या पट्ट्यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय दमट पानझडी वने. दमट पानझडी वन हे पश्चिम किनारपट्टीचा भाग येतो असतो, पूर्व किनारपट्टीचा भाग येत असतो आणि पठाराचा अर्धा भाग येतो असतो. ठीक आहे. या पट्ट्यात पानझडी वन आहे, दमट पानझडी वन. उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने. ठीक आहे. कोरडी पानझडी वनाचा पट्टा हा एक सोडून द्या, हा एक प्रदेश सोडून द्या, आणि हा पट्टा पलीकडचा सोडून द्या. हा सगळा कोरा जो आहे, उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, हा सगळा कोरडे पानझडी वनाचा पट्टा येत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय काटेरी वने. काटेरी वने या पट्ट्यामध्ये आहे आणि या पट्ट्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येतो असतं हिमालयीन वने. हिमालयीन वने या पट्ट्यात आहे. ज्या ठिकाणी हिमालय आहेत त्या पट्ट्यात हिमालयीन वने येणार आहेत. ठीक आहे. आणि आणखीन एक येतो मँग्रोव्ह वने. किनारपट्टीवरती ज्या ठिकाणी सागरी लाटा येऊन धडकतात त्या ठिकाणी जी वनं असतात ती मँग्रोव्ह वने. तर अशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 वनाचे प्रकार येतात. तर आता या ठिकाणी सदाहरित वन कुठल्या पट्ट्यात आहे की ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो त्या पट्ट्यामध्ये सदाहरित वनं असतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी जांभी माती असते, पावसाचं प्रमाण जास्त असतं, ओलसरपणा जास्त आहे. या ठिकाणच्या ज्या वनस्पती आहेत ते जागोजागी उगवल्या जातात. ठीक आहे. आणि जागोजागी उगवल्या जात असल्यामुळे प्रत्येक वनस्पतीला माहिती आहे की आपल्याला उंची जर वाढली नाही ते दुसऱ्याची सावली आपल्या अंगावर येईल, प्रकाश येणार नाही, आणि प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी आपल्या प्रकाशाची गरज आहे. म्हणून या वनस्पती म्हणजे उंची वाढण्याची तीव्र स्पर्धा सुरू होऊन जाते. म्हणून या पट्ट्यातल्या जे वनस्पती असतात उंच असतात, दाट असतात आणि सदाहरित असतात. हे पहिलं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, ही वनं जी असतात पानगळ करत नाहीत. त्याचं कारणच हे की यांना वर्षभर पाण्याचा पुरवठा होतोय.
एकतर जास्त पावसाचा पट्टा आहे आणि जास्त वेळ पाऊस पडत असतो या पट्ट्यामध्ये. मग सह्याद्रीच्या डोंगररांगेचा घाटमाथा असू द्या, पश्चिम उतार असू द्या, हा पट्टा येतो असतो. तर या पट्ट्यामध्ये पाऊस जास्त असल्यामुळं पानगळ होण्याची शक्यता नसते. ठीक आहे. तिसरा मुद्दा हा आहे की या वनस्पती आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय कमी महत्त्वाचे आहेत, कारण यांना ना फळं आहे ना फुलं आहे, ठीक आहे, ना औषधी उपयोग आहे आणि ना फर्निचर वगैरे तयार करता येणार, ना लाकडाची खेळणी तयार करता येणार. तर टणक वनस्पती असतात या भागातल्या वनस्पती टणक असतात, पानगळ करत नसतात, सदाहरित असतात त्या. त्याच्यानंतर एकाच प्रकारातल्या वनाचं आच्छादन या ठिकाणी कमी प्रमाणात असण्याची शक्यता आहे. तर ही वैशिष्ट्ये या वनाची येतात बघा. दुसरा येतो निमसदाहरित वन. निमसदाहरित वन म्हणजे काय की ज्या ठिकाणी सदाहरित वन पण आहे आणि पानझडी वन पण आहे, या दोघांचं मिक्सचर झालेले त्याला म्हणायचं निमसदाहरित वन आहे. मग हा प्रदेश कुठला आहे? नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, पुणे जिल्ह्यात लोणावळा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली, त्याच्यानंतर इथं पालघाट आहे, केरळ आणि तामिळनाडूला जोडणारा पट्टा, त्याच्यानंतर ओरिसा आणि पश्चिम बंगालचा एरिया लागत असतो. तर या ठिकाणी सदाहरित वनाचा पट्टा येतो असतो. सदाहरित वनाच्या पट्ट्यामध्ये जे काही गावं आहेत, या गावातल्या लोकांना माहिती आहे की या सदाहरित वनाचा काही उपयोग नाही, त्यामुळे त्या आसपासच्या भागातला 1-1, 2-2 एकरचा एरिया असे सदाहरित वन वृक्षतोड करतात आणि त्या ठिकाणी मग या ठिकाणी ते दमट पानझडी वनातले जे फळ झाड आहेत ते लावतात. आंबा, काजू, नारळ, फणस, ठीक आहे. तर या प्रकारचे फळझाडं त्या ठिकाणी लावतात आणि ही सगळी फळझाडं दमट पानझडी वनातली आहेत आणि त्यांना माहिती आहे की फळझाडं लावलं की नाही त्याने ते उत्पन्नाचे स्रोत तयार होऊन जाईल. म्हणून या ठिकाणी सदाहरित वन पण आहे आणि दमट पानझडी वन पण आहे, दोन्हीचं मिक्सचर झालेलं असल्यामुळे त्याला निमसदाहरित वन म्हटल्या जातात. आर्थिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर निमसदाहरित वन सर्वात उत्कृष्ट मानले जातात किंवा सदाहरित वनापेक्षा फायदेशीर मानले जातात बघा. तर हे वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. इथं पण 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असतो, जांभी माती असते, ठीक आहे, आणि भारतातला एरिया लक्षात ठेवत चला. त्याच्यानंतर दमट पानझडी वन जे आहेत, पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी आणि हा पठारी प्रदेश, इथं पूर्व घाट डोंगररांगा हा पठाराचा पूर्व भाग आहे बघा. तर या पट्ट्यामध्ये सुद्धा ही झाडी येत असतात, ठीक आहे. आता ही झाडी म्हणजे किती प्रदेश आहे? 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडणारा पट्टा आहे. लाल मातीचा पट्टा येतो असतो, तांबड्या मातीचा पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये 150 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या पट्ट्यामध्ये दमट हवामान राहतं, म्हणजे या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण 50% जास्त असतं, त्यामुळे पाऊस जास्त या पट्ट्यामध्ये. आणि जास्त पावसामुळे तांबड्या रंगाची माती असते, तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. तांबड्या रंगाची जी माती असते ती ॲसिडिक सॉईल आहे, त्या मातीमध्ये फक्त तांदूळ येणार आहे किंवा मग झाडी येणार आहे, म्हणून दाट झाडीचा पट्टा आहे. यामध्ये मग किनारपट्टीवरती जो काही झाडी येते फळझाडी जास्त आहे, नारळाचा असू द्या, आंबा असू द्या, फणस असू द्या, अननस असू द्या, जांभूळ असू द्या, ठीक आहे. आणि पठाराचा जो पूर्व पठारी पट्टा आहे इथं फळझाडं कमी आहेत आणि या ठिकाणी मग साग, साल, चंदन, बांबू, तेंदू, महू या प्रकारची झाडं जास्त असतात. तर हे वृक्ष जे आहेत हे दाट घनतेची वृक्ष आहेत, दाटी नाहीत ही. नंबर 1. नंबर 2, जास्त पावसाचा पट्टा आहे. नंबर 3, लाल रंगाच्या मातीचा पट्टा आहे किंवा गाळाची माती, पूर्व किनारपट्टीवर गाळाची माती येते. तर हे लक्षात घेतलं पाहिजे, ठीक आहे. आणि हे ठराविक एका कालखंडामध्ये इथं गॅप असल्यामुळे ते पानगळ करत असतात. बुंद्यातलं पाणी संपून जाऊ नये, बाष्पीभवन होऊ नये याकरता पानगळ करण्याच्या पद्धती आहेत. शक्यतो मार्च एप्रिल महिन्यामध्ये पानगळ करत असतात, म्हणून पानझडी वने म्हणतो आपण, डेसिडियस फॉरेस्ट, ठीक आहे. आता दमट पानझडी वन आणि कोरडी. दमट पानझडी वन म्हणजे 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडणारा पट्टा आहे. तर कोरडी पानझडी वन जे आहेत ते जवळपास 60 ते 80 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडणारा पट्टा आहे. इथं आर्द्रतेचं प्रमाण 30% आसपास चालतं बघा. तर त्यामुळे कोरडा एरिया. पश्चिम पठारी प्रदेश आहे, उत्तरेकडचा मैदानी प्रदेश आहे. मोठा प्रदेश जो आहे याच वनाने व्यापला गेलेला आहे आणि इथं शेतीयोग्य जमीन आहे. मैदानी प्रदेश असू द्या, सुपीक मातीचा पट्टा आहे. पश्चिम पठार म्हणजे बेसॉल्ट खडकापासून किंवा काळ्या मातीपासून बनलेला पट्टा आहे, सुपीक माती आहे. त्यामुळे या पट्ट्यात शेती करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शेतीखाली, वैतीखाली जमीन जास्त असल्यामुळं झाडे लावण्यासाठी शक्यता कमी आहे, म्हणून विरळ शेतीचा आपलं विरळ वनाचा पट्टा हा आहे. वन विरळ या पट्ट्यामध्ये. इथं दाट वन आहेत, इथं विरळ वन आहेत. पण जास्तीत जास्त प्रदेश कोणत्या वनाखाली येतो? तो कोरडे पानझडी वनाखाली येतो असतो. मग यामध्ये आपल्याला माहिती आहे वड, पळस, पिंपळ, लिंब, बाभूळ, ठीक आहे, सिसम, बेल, तर ह्यासारखी वृक्ष या पट्ट्यामध्ये येत असतात. धार्मिक दृष्टिकोनातून ही वनं महत्त्वाची मानले जात असतात. त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय काटेरी वने. पठारावरचा आवर्षण पट्टा म्हणजे नगर, सोलापूर, सांगली, साताऱ्याचा पूर्वेकडचा भाग, कर्नाटकचा उत्तरेकडचा पार्ट
आणि पश्चिम राजस्थान, काही गुजरातचा उत्तरेकडचा पार्ट पण येत असतो. तर इथं पावसाचं प्रमाण 50 ते 60 सेंटीमीटर आहे. पाऊस कमी असल्यामुळं कमी उंचीची झाडं आहेत, मुळा खूप खोल गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर झाडांना जी साल आहे ती जाड असते, बाष्पीभवन कमी व्हावं यासाठी. त्याच्यानंतर पानं छोटाले असतात, काटे मोठाले असतात, म्हणून काटेरी वन म्हणत असतो आपण यांना. ठीक आहे. मग आता ह्या वनाचं वैशिष्ट्य काय, तर ही जी वनं आहेत आरोग्याच्या डायरेक्शनना महत्त्वाची वनं मानल्या जातात. उदाहरणार्थ कोरफड, घायपात, निवडुंग, बोर, बाबूळ, खजूर. ठीक आहे. आरोग्याच्या डायरेक्शननं जर बघितलं तर खजूर या ठिकाणी जास्तीत जास्त उष्णता निर्माण करून देते. कोरफड जी आहे शरीरातलं उष्णता कमी करण्याचं काम करत असते. ॲलोवेरा म्हणतो आपण त्याला, कॉस्मेटिक क्रीम तयार करण्याकरता या ॲलोवेराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. तर ही वनं या भागामध्ये येत असतात बघा. हिमालयन वनं म्हणजे हिमालयन डोंगररांगा ज्या ज्या राज्यात पसरलेल्या आहेत त्या पट्ट्यातली वनं म्हणजे हिमालयन वन आहे. लडाख असू द्या, जम्मू काश्मीर आहेत, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, त्याच्यानंतर इकडं अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, दार्जिलिंग हा जो पट्टा येतो हा हिमालयन वनाचा पट्टा आहे. ह्या डोंगररांगा 3000 ते 6000 मीटर उंचीवर आहे. डोंगररांगेच्या उतारावरती जी झाडे असतात त्याला हिमालयन वन आहे. ही वनं शीतकटिबंधातली वन आहेत. ही बर्फाळ भाग जो आहे 66.5 अक्षावृत्ताच्या पलीकडं दोन्ही गोलार्धामध्ये, तर त्या पट्ट्यामध्ये ही वनं आढळतात. सगळ्यात जास्त ही वनं रशियामध्ये आहे आणि रशियन भाषेमध्ये या वनांना म्हणायचं सूचीपर्णी अरण्ये. आलं लक्षात. तर हिमालयन वने म्हणजे सूचीपर्णी अरण्ये, म्हणजे यांचे पर्ण जे सुईच्या टोकदार सारखे पानं या ठिकाणी येतात बघा. पानं अशी असतात, अशी टोकदार असतात बघा. त्याच्यावर मेणाचा थर असतो, जेणेकरून बर्फवृष्टी जास्त झालेल्या असल्यामुळं बर्फाचे कण खाली साठकावेत, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. बर्फवृष्टी होत असल्यामुळे थंड प्रदेश असतो हा. आणि थंड प्रदेशातली जी वनं आहेत मग पाईन, स्प्रूस, फर, ऑलिव्ह, ओक, देवदार यासारखी जी वृक्ष आहेत ही लवचिक वृक्ष या पट्ट्यात येतात. या वृक्षाचा वापर कागदाचा लगदा तयार करणे, बॉन्डचा कागद तयार करणे, लाकडापासून खेळणी तयार करणे याच्यासाठी सर्वात जास्त केला जात असतो बघा. तर ही हिमालयन वने. आणि मॅंग्रोव्ह वने म्हणजे ज्या ठिकाणी समुद्रातल्या लाटा जमिनीला येऊन धडकतात त्या ठिकाणी जी काही झाडे असतात त्याला म्हणायचं मॅंग्रोव्ह वने, सुंदरी वने किंवा खारफुटीची वने म्हणतो. महाराष्ट्रात आपण त्याला कांदळ वन म्हणतो असतो. ठीक आहे. तर ही वनाचं वैशिष्ट्य काय, ही वनं जी आहे खाऱ्या पाण्यात वाढतात, गोड्या पाण्यात नाही. नंबर 1. नंबर 2, या झाडाची फांदी अशी चालली त्या फांदीलाच खाली मुळ्या फुटतात. ठीक आहे. नंबर 3, आपल्या ज्वारीचे जे काही खालचे मुळा असतात ना, असे मुळ्या तसे भरपूर मुळ्या असतात. त्यामुळे सागरी लाटांपासून किनारपट्टीचं जे काही झीज होणार आहे ती झीज करण्यापासून वाचण्याचं काम, धूप होण्याचं थांबवण्याचं काम ही झाडी करत असतात बघा. आणि या झाडीचा सगळ्यात जास्त उपयोग केला जात असतो बोटी तयार करणे, जहाजं तयार करणे. कारण ती पाण्यात वाढणारी झाडे असल्यामुळं ते झाडापासून तयार होणारं जहाजं वगैरे पाण्यातच राहतात वर्षानुवर्ष, ते खराब होत नाही. तर तेही लक्षात घेतले पाहिजेत. मग या मॅंग्रोव्ह वनस्पतीमध्ये कोणते कोणते वृक्ष येतात, ताड, माड, सुपारी, पोफळी, सुंदरी ही वृक्ष या पट्ट्यामध्ये येत असतात. तर अशा पद्धतीनं गाळाचा पट्टा येत असतो हा, किनारपट्टीवरचा एकदम शेवटचा पार्ट आहे. तर ही वनाची भारतातली प्रकार या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. मग आता याच्यावरती जे काही प्रश्न आहेत, हा पुढचा प्रश्न आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचं वैशिष्ट्य कुठले, तर अत्यंत घनदाट असतात हे एक वैशिष्ट्य आहे. वार्षिक पानगळ होतात का, पानगळ झाले असते सदाहरित नाव पडलंच नसतं, तर त्यामुळे हे पानगळ होणार नाही. तर या 2 वरूनच उत्तर काढता येते की बघा. अ बरोबर आहे, अ आहे, हे पण उत्तर येऊ शकतं. अ क ड आहे की नाही ते मग बघावं लागेल. ब पर्याय नाहीचे, तर एक पर्याय कटवला आपण, 3 पर्यायामध्ये उत्तर आहे. ठीक आहे. लाकूड टणक आहे त्यामुळे टिकाव आहे, बरोबर आहे. म्हणजे क पण येत आहे. आता हे येणार नाही, मग नुसतं क पण येणार नाही, याचा अर्थ ड 100% असणारच आहे. आलं लक्षात. म्हणजे याच्याबद्दल कन्फ्युजन होत असेल तर हे कन्फ्युजन या पर्यावरण लगेच लक्षात येऊन जात आहे की किती क्लिअर कट उत्तरामध्ये आहेत म्हणून. तर या पद्धतीने लक्षात घ्यायचं, हे एकाच प्रकारच्या वृक्षाची कमतरता आहे. ठीक आहे. यामध्ये जे वृक्ष येतात महोगनी, एबोनी, रबर, सिंकोना, ग्रीन हार्ट, पांढरा सिडार आणि नागचंपा. महाराष्ट्रामध्ये नागचंपा आणि पांढरा सिडार मोठ्या प्रमाणात आहे. तर इथं एकाच प्रकारच्या वृक्षाची कमतरता आढळते, विविध वृक्ष या ठिकाणी जास्त आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे. लक्षात.
जैवविविधता, अनेक जीवाचं अस्तित्व असलेला पट्टा येतो, तर हा येतो पश्चिम घाट. ठीक आहे. सर्वात जास्त जैवविविधता कुठं असेल तर पूर्व हिमालय, हिमालयाचा पूर्व भाग, त्याच्यानंतर पश्चिम घाट, त्याच्यानंतर निलगिरी डोंगररांगा, हे सर्वाधिक जैवविविधता असलेले पट्टे आहेत. मग हे सगळे उत्तर यायला पाहिजेत, तर हे सगळे उत्तर येणार नाही. त्याचं कारण काय आहे, संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखलं जात असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर पश्चिम घाट आहे, कारण पश्चिम घाट डोंगररांगेमध्ये खनिज संपदा मोठ्या प्रमाणात आहे. इथं खनिज काढायचं असेल तर वृक्ष तोडा करावं लागते, परंतु इथली जैवविविधता जी आहे ही सर्वात प्राचीन पण आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. बाकीची जी आहे ती सगळी आधुनिक जैवविविधता आहे, तर ही प्राचीन जैवविविधता आहे. सगळ्या प्राचीन वनस्पती असू द्या, प्राणी असू द्या, प्राचीन अस्तित्व दाखवले जातात या पट्ट्यामधले. आणि जगामध्ये प्राचीन जैवविविधता असलेले 8 प्रदेश आहे. 8 प्रदेशापैकी भारतातला एकमेव प्रदेश पश्चिम घाट आहे. आणि म्हणून युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीमध्ये पश्चिम घाटाचा समावेश नैसर्गिक प्रदेश म्हणून करण्यात आलेला आहे 2012ला. आणि पश्चिम घाटातल्या 38 स्थळांचा समावेश आहे. 38 स्थळांपैकी महाराष्ट्रातले 4 स्थळ आहेत, आणि या 4 स्थळापैकी एक येतं कोयना अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये, कास पठार सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर चांदोलीचा सांगली जिल्ह्यातला फुलपाखराचा एरिया, ठीक आहे, आणि राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्हा, हे महाराष्ट्रातले 4 स्थळांचा समावेश होत असतो. सगळ्यात जास्त जे स्थळ आहे कर्नाटकमधले येत असतात बघा, त्याच्या खालोखाल तामिळनाडू, केरळ आहे, आणि नंतर मग महाराष्ट्रातल्या 4 स्थळांचा समावेश आहे. या 38 स्थळांना एकच प्रदेश मानलेला आहे, नैसर्गिक स्थळ मानलेले आहेत. तर सर्वात प्राचीन जैवविविधता पण पश्चिम घाटामध्ये आहे, सर्वाधिक जैवविविधता पण पश्चिम घाटामध्येच आहे. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सुंदरबन संबंधीची खालील विधाने पहा. मग कोणते कोणते विधान आहे ते बघा. ते भारत आणि बांगलादेशात पसरलेले आहे. सुंदरबनबद्दल थोडक्यात लक्षात घेऊ. अगोदर नकाशातच जाऊ आपण. नकाशात गेल्यानंतर लक्षात घ्या, हा बघा हा पट्टा येतो. हे बघा, इथं हे भारताचा एरिया येतो असतो. इकडून अशी गंगा नदी येत असते. गंगा नदीचे 2 शाखा तयार होतात, एक बांगलादेशमध्ये जाते, एक पश्चिम बंगालमधून खाली येत असते. अशी हिच्या शाखा तयार होत असतात. अशा या शाखेमार्फत पाणी खाली येते. इकडून ब्रह्मपुत्र नदी येत असते, इकडून ही गंगा नदी, हिच्या शाखात पुढे तयार होतात बघा अशा. ठीक आहे. या ठिकाणी या नदीचं पुढं जर बघितलं आपण, नदीच्या पात्रात पाणी साठवत असल्यामुळं नदीच्या असे फाटे फुटायला लागतात बघा. ठीक आहे, वितरिका म्हणतो आपण त्याला. अशा अनेक वितरिका तयार होतात, आणि प्रत्येक वितरिका दरम्यान इथं गाळाचा सुपीक पट्टा तयार होतो. त्याला म्हणायचं त्रिकोणाकृती असल्यामुळं त्रिभुज प्रदेश. ठीक आहे. आणि जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश हाच आहे, जो भारत आणि बांगलादेशमध्ये पसरलेला आहे. ठीक आहे. आणि जवळपास 40,000 चौरस किलोमीटर एरिया आहे हा एरिया. यातला आपलं भारतातला जर बघितलं तर 40% एरिया आहे, आणि बांगलादेशमध्ये जर बघितलं तर 60% एरिया आहे. बांगलादेशचा 60% एरिया येतो असतो, भारतातला 40% एरिया येतो असतो. याच्यामध्ये पण लक्षात घेतलं पाहिजे, या त्रिभुज प्रदेशामध्ये सुंदरी वनस्पतीचं आच्छादन जास्त आहे, म्हणून याला सुंदरबन असं नाव पडलेलं आहे. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. याच नदीने आणलेल्या गाळापासून इथं मोठ्या प्रमाणात बेटाची निर्मिती झालेली आहे, याला म्हणायचं मोर बेट. ठीक आहे. या मोर बेटावरून भारत आणि बांगलादेश दरम्यान बरेच तंटे चालू आहे. भारतामध्ये हा जो पट्टा येतो असतो, हा 24 परगणा नावाचा जिल्ह्याचा पट्टा येतो असतो. ठीक आहे. आणि इकडं मग बाकीचा भाग बांगलादेशमध्ये येतो असतो. या ठिकाणी युनेस्कोच्या यादीमध्ये पण या स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे जैवविविधतेमध्ये. तर इथं जवळपास 4 राष्ट्रीय उद्याने, त्यापैकी भारतामध्ये जे राष्ट्रीय उद्यान आहे त्याचं नावच आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. इकडचं राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे पश्चिम सुंदरबन, दक्षिण सुंदरबन, पूर्व सुंदरबन. तर अशी हे 4 राष्ट्रीय उद्याने या पट्ट्यामध्ये येत असतात बघा. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ते बघू आपण. सुंदरबन संबंधित ते भारत आणि बांगलादेशात पसरलेले आहे, बरोबर आहे. त्याचा 60% भाग भारतात आहे, नाही.
24 परगणा वन विभाग सुंदरबनचा मानला जातो असतो, बरोबर आहे. ठीक आहे, तर इथं 60च्या ऐवजी 40% पाहिजे होतं तर बरोबर आलं असतं. आता इथं विधानं कोणती बरोबर आहेत, तर अ आणि क बरोबर आहेत. हे अ आणि क बरोबर आहेत. हे नाही शब्द इकडचा आहे. त्याच्यानंतर सन 2009 मधील वन सर्वेक्षणानुसार जास्तकडून कमीकडे वन क्षेत्र अशी राज्यांची मांडणी करा. हे बघा, वन क्षेत्रानुसार प्रश्न राहील किंवा प्रमाणानुसार प्रश्न राहील. हे दोन मुद्द्याभोवती या ठिकाणी प्रश्न राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता वन क्षेत्रानुसार जर बघितलं तर सध्याच्या हिशोबाने जर विचार केला तर सध्या या ठिकाणी सर्वात जास्त वन येत असतात 77,500 चौरस किलोमीटर एरिया मध्य प्रदेशमध्ये एक नंबरला. 2 नंबरला येतो असतो अरुणाचल प्रदेश 66,500 चौरस किलोमीटर एरिया आहे 2023च्या आकडेवारीनुसार जर बघितलं आपण. छत्तीसगडमध्ये जर बघितलं आपण तर जवळपास हे 55,000 चौरस किलोमीटर एरिया आहे, त्याच्यापेक्षा कमी येतो असतो महाराष्ट्रामध्ये. तर ह्या हिशोबानं जर आपण विचार केला तर उतरत्या क्रमानं सांगितलेलं आहे जास्तकडून कमीकडं. एक नंबरला लागेल क, कनं सुरुवात पाहिजेत. कनं सुरुवात हा नाही आहे, हा नाही आहे, याचा अर्थ या दोन पर्यायामध्ये उत्तर येते. आता क नंतर यायला पाहिजेत अ, क नंतर इथं ड आहे, क नंतर इथं अ आहे, याचा अर्थ हा पर्याय लागणार आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. प्रमाणानुसार जर विचारलं असतं जास्तकडून कमीकडं तर सर्वात जास्त वन प्रमाण येतं मिझोराममध्ये. ठीक आहे, 2 नंबरला अरुणाचल प्रदेश आहे, 3 नंबरला लागत असतं बघा सिक्कीमचा एरिया लागत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही उतरता क्रम बघू शकता. त्याच्यानंतर भारतातील एकूण वन क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापले गेलेले आहे, तर वनाचे 6 ते 7 प्रकार सांगितलेले. या 6 ते 7 प्रकारापैकी या ठिकाणी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनाचं येईल. हे बघा, प्रश्नाचं उत्तर काढताना या ठिकाणी लक्षात घ्या, आर्द्र म्हणजे दमट वन आहे ती, बरोबर आहे. ही कोरडी वन आहेत, ही कोरडी वन आहेत. तर याचा अर्थ प्रॉबॅबिलिटी काय सांगते, कोरडी वन सांगते. याचा अर्थ हा पर्याय पण उत्तर नाही, हे पर्याय पण उत्तर नाही. या दोन पर्यायामध्ये हे उष्णवृत्तीय म्हणा उष्णकटिबंधीय म्हणा, ही कोरडी हरित वन. कोरडी वन हरित राहतात का, कायमस्वरूपी हरित राहत नाही, साधा हरित राहत नाही. ती कोरडी जी वन आहेत ते पानझडी असतात. याचा अर्थ उत्तर काय, पानझडी वन. आणि मी अगोदर हे सांगितलेले शुष्क पानझडी वनाचं प्रमाण सर्वात जास्त आहे, त्याच्या खालोखाल दमट पानझडी वन आहे आपल्याकडे. नंतर मग काटेरी वने येतात, मग हिमालयन वन आहेत, त्याच्यानंतर मग सदाहरित वन आहे, निमसदाहरित वन आहे आणि किनारपट्टीवरची वन आहेत. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. वनाचे प्रकार आणि समोर वृक्ष दाखवलेले आहेत. तर सदाहरित वनातला तुम्हाला अगोदर सांगितलेले महोगनी, येबोनी, रबर, सिंकोना, ग्रीन हार्ट, पांढरा सिडार आणि नागचंपा ही झाडी येतील बघा. मग सदाहरित वनामध्ये याच्यापैकी काय, रबर आहे. पानझडी वनामध्ये आता कोणते पानझडी असं काही सांगितलेलं नाही त्याने, दोन्ही पानझडी वन लक्षात ठेवायचे. मग आता याच्यामध्ये फळझाडं असू द्या किंवा साग, साल, चंदन, बांबू असू द्या, हे लक्षात येईल. मग यातलं पानझडी वनामध्ये हे साग आहेत. ठीक आहे, काटेरी वनामध्ये तुम्हाला सांगितलेले कोरफडे, घायपाते, निवडुंगे, खजुरे, बोरे, बाभुळे. मग इथं काय झालेलं आहे, बाभूळ, हे बाभुळे. समुद्रकाठची वनं तुम्हाला अगोदर सांगितलेली ताड, माड, सुपारी, पोफळी, ठीक आहे, सुंदरीये, ही सगळी खारफुटीची वन आहेत, खाऱ्या पाण्यातली वन आहेत, म्हणून याला खारफुटी वनं म्हणायची. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण जर बघितलं तर 2, 4, 1, 3, 2, 4, 1, 3 हे असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरण संबंधीचे वैधानिक कारवाईसाठी एक महत्त्वाची खूण म्हणून मानले जाते, जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची बैठक होते. तर हे वर्षी कुठलं येईल, तर हे वर्षी येतं असते 1972. 1972 या वर्षी जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याकरता बैठकांची सुरुवात होते. जगातली पहिली पर्यावरणवाद्यांची बैठकच 1972ला स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी भरलेली. या ठिकाणी ठरवण्यात आलेले की पर्यावरणाबद्दल जनजागृती करायची असेल तर आपल्याला पर्यावरण विषयक दिन साजरा करावा लागेल. म्हणून 73 पासून 5 जून हा दिवस पर्यावरण विषयक दिन साजरा केला जात असतो. ठीक आहे, 72लाच वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आलेला आहे. वनातील जीवांचं संरक्षण करण्यासाठी
मग वनस्पती असू द्या, प्राणी असू द्या, आलं लक्षात. या सगळ्यांचं संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आलेला आहे. तर हा भारतातला सर्वात बळकट कायदा म्हणून ओळखला जात असतो बघा. तर 72च्याच घटना आहे. 72ला या ठिकाणी राष्ट्रीय नियोजन समन्वय समितीची बैठक झालेली. पर्यावरणाशी रिलेटेड मुद्द्यांवरती सरकारनं आग्रही राहावं याकरता त्या बैठकीमध्ये मुद्दे मांडण्यात आलेले. तर ते वर्ष येतं 72चं. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आला? तर 72चाच कायदा, सप्टेंबर 72. एकच पर्याय, बाकीचं 78 आहे, 87 आहे, 27 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? मग कधी साजरा केला जात असेल हे बघा, 5 जून हा पर्यावरण दिन असतो. त्याच्यानंतर 23 मार्च हवामान, जागतिक हवामान दिन असतो. 1 जुलै. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये 1 जुलै जर बघितलं आपण तर आपण कृषी दिन साजरा करत असतो. मग राहिला कुठला आहे? 21 मार्च हा वन दिन असतो. ठीक आहे. 1987 पासून हा वन दिन म्हणून साजरा केला जात असतो. वनाचं महत्त्व लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी वन दिन असतो. 1985ला ओझोनला जे छिद्र पडलं दक्षिण ध्रुवावरती, त्याचं प्रमुख कारण वाढलेलं वातावरणातलं कार्बनचं प्रमाण आहे. आणि कार्बन शोषण्यासाठी वनाचं आच्छादन असणं गरजेचं आहे. असं वाटलं होतं की 33% मिनिमम वन पृथ्वीवरती असणं गरजेचं आहे. आणि असं वाटलं होतं विकसित देशांना की आपल्याकडे 50-60% वन याचा अर्थ जगात सगळीकडे 33% असणारच आहे. पण ज्यावेळेस दक्षिण ध्रुवावर ओझोनला छिद्र पडलं त्यानंतर या ठिकाणी नासाच्या उपग्रहाने जगातल्या वेगवेगळ्या देशांचे छायाचित्र घेतले. त्याच्यानंतर लक्षात आलं की बऱ्याच देशातील वनाचं प्रमाण 33%पेक्षा कमी झालेलं आहे. भारताचंही वनाचं प्रमाण 26-27%वर होतं. हरियाणासारख्या राज्यातलं वनाचं प्रमाण तर 4-5% दरम्यानच आहे. तर मग नंतर लक्षात आलं की वनाबद्दल ही जनजागृती करणं गरजेचं आहे. म्हणून 87 पासून हा दिवस वन दिन म्हणून साजरा केला जात असतो. त्याच्यानंतर जागतिक ओझोन दिन कधी असतो? मग आपल्याला माहिती आहे 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन असतो. याचं उत्तर हे येतं बघा. ठीक आहे. आता बाकीचे जे काय डिसेंबर आहे, 16 जून आहे, त्यांचं जास्त काही महत्त्व नाही. तर ओझोन दिन काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा, ही आपली पृथ्वी आणि हे पृथ्वीभोवतालचं आवरण आहे, त्याला वातावरण म्हणत असतो आपण. ठीक आहे. वातावरण भूपृष्ठापासून जवळपास 29,000 किलोमीटरपर्यंत येते. ठीक आहे. मग वातावरणाचे सुद्धा 5 थर पाडले जात असतात. हा पहिला थर येतो असतो बघा. पहिला थर 16 ते 18 किलोमीटरपर्यंत आहे, तपांबर म्हणतो आपण त्याला. त्याच्यावरती दुसरा थर येतो असतो स्थितांबर, इथं हवा स्थिर असते म्हणून स्थितांबर. तिसरा थर येतो असतो मध्यांबर. ठीक आहे. चौथा थर येतो असतो दलांबर आणि त्याच्या पलीकडे 5वा थर येतो असतो बाह्यांबर. असे 5 थर असतात बघा. हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पलीकडचा 5वा. तर पृथ्वीभोवताली जी हवा आहे त्यातली जवळपास 75% हवा पहिल्याच थरात आहे, तपांबरमध्येच आहे. तपांबरमध्येच या ठिकाणी हवेचं वहन, उत्सर्जन, अभिसरण होत असतं, ढग तयार होत असतात, विजा निर्माण होत असतात, पर्जन्यवृष्टी होत असते. हे सगळं तपांबरशी रिलेटेड असतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं 16 किलोमीटरपासून ते जवळपास 50 किलोमीटरपर्यंत, 60 किलोमीटरपर्यंत जो पट्टा येतो 15, 16 ते 60 किलोमीटर, या पट्ट्याला म्हणायचं स्थितांबर. हा स्थितांबरचा टप्पा आहे. ठीक आहे. हे तपांबर म्हणजे ट्रोपोस्फियर, स्थितांबर म्हणजे स्ट्रॅटोस्फियर, मध्यांबर म्हणजे मिझोस्फियर, दलांबर म्हणजे आयनोस्फियर आणि बाह्यांबर म्हणजे एक्झोस्फियर, असे हे भाग पाडले जातात. तर स्थितांबरचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये हवा सगळीकडे स्थिर राहते म्हणून स्थितांबर नाव पडतं आहे त्याला. याच पट्ट्यामध्ये 23 ते 50 किलोमीटरचा जो पट्टा येतो हा, या भागामध्ये O3चं प्रमाण सर्वात जास्त आहे. O3 म्हणजे ओझोन. ऑक्सिजनच्या 3 अणूपासून तयार होणारा एक अणू म्हणजे ओझोन किंवा त्यालाच म्हणायचं O3. लक्षात. तर स्थितांबरमध्येच O3चं प्रमाण जास्त आहे. आता विषुववृत्तावरती वरच्या भागात इथं ओझोन जास्त असतं आणि जसं ध्रुवीय भागात जाणार तसं याचं प्रमाण कमी असतं. इकडं पण कमी असतं, इकडं पण कमी असतं बघा. ठीक आहे. त्याचं कारणच हे आहे की जास्त तापमानाच्या संपर्कात ऑक्सिजनचे 3 अणू एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून विषुववृत्तीय पट्ट्यात तापमान जास्त, म्हणून विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये ओझोनचं प्रमाण पण जास्त आहे. जसं दोन्ही ध्रुवाकडे जाणार तसं हे प्रमाण कमी कमी होत जाणार आहे. हा निळसर रंगाचा वायू ओझोन, हेही लक्षात घेतलं पाहिजे. बी ब्रॉन्डी नावाच्या शास्त्रज्ञाने 1872ला हा ऑक्सिजनच्या 3 अणूपासून तयार होत असल्याचं सांगितलेलं होतं.
पुढे 1930च्या कालखंडामध्ये GTB डॅप्सॉन नावाच्या शास्त्रज्ञाने ओझोन मोजण्याचे एकक तयार केलं, ज्याला डॅप्सॉन युनिट म्हटलं जातं असतं. ठीक आहे. हा निळसर रंगाचा वायू आहे, विषारी वायू आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस खाली उतरत असतो आणि जसं दुपार होईल तसं वरती जात असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. विषारी असल्यामुळं आपण श्वास घेताना जर आपल्या पोटात जर गेला तर मूर्छित होऊन आपण पडू शकतो, बेशुद्ध पडू शकतो थोड्या वेळे करता. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे कण काय करतात, सूर्यापासून येणारी जी काही अल्ट्राव्हायलेट रेज जी आहेत, ही अल्ट्राव्हायलेट रेज शोषण्याचं काम करतात. अतिनील किरण म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर ही किरणं सर्वात जास्त उष्णता निर्माण करणारी किरणं आहेत. सूर्यापासून येणाऱ्या किरणापासून ABD प्रकारातले सुद्धा या ठिकाणी जीवनसत्व असलेली किरणं येत असतात. त्यात अतिनील किरणं असतात, अवरिक्त किरणं पण असतात. तर अतिनील जी किरणं आहेत ती हीट जास्त निर्माण करतात आणि ओझोन जी आहे ती अतिनील किरणं शोषण्याचं काम करत असतात. त्यामुळे जे 100% जर किरणं येत असेल तर त्यातले 10-12%च किरणं पृथ्वीवर येतात, बाकीचे याच ठिकाणी शोषले जातात. आता या ठिकाणी विचार करू शकता तुम्ही, जर हे सगळे किरणं आले असते तर आताचं जे सरासरी टेम्परेचर आहे आपल्या पृथ्वीचं सरासरी टेम्परेचर येतं आहे 14 डिग्री. आलं लक्षात? त्याच्यात 1-2 डिग्रीनं आत्ता वाढ झालेली आहे, 1.5 डिग्रीनं वाढ झालेली आहे आता. तर त्यामुळं ही वाढ जगातल्या सगळ्या देशात नोंदवली गेलेली, यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जातं असतं. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. तर ओझोन जे आहे ते अतिनील किरण शोषण्याचं काम करतोय, पण सध्या ओझोनचं प्रमाणच कमी झालेलं आहे. ठीक आहे. एक डॅप्सॉन युनिट म्हणजे जवळपास 280च्या आसपास कण असतात ओझोनचे. सध्या हे 70, 80, 90 पर्यंत आलेले आहे खाली. तर त्यामुळं ओझोनचे प्रमाण कमी झालेले आहेत आणि हे प्रमाण कमी होण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारणीभूत जे वायू आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे. CFC, CO2, CO, N2O हे वायू त्याला कारणीभूत आहेत. ठीक आहे. आणि हे वायू आपणच या ठिकाणी निर्माण करत असतो. हा फ्रीजमधून किंवा शीतगृहातून बाहेर फेकला जात असतो. हे कार्बन डायऑक्साईड आहे, आपले उच्छवासाद्वारे बाहेर फेकला जात असतो. अपुरे ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोस ऑक्साईड वगैरे बाहेर फेकला जात असतात. बघा, वातावरणामधलं यांचं प्रमाण हे काय करतात, ओझोनचे कण खाऊन टाकण्याचं काम करतात किंवा ओझोनचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करण्याचं काम करतात. त्यामुळं ओझोनचं प्रमाण कमी झालं की या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की याचं प्रमाण कमी होणं म्हणजे थोडक्यात अल्ट्राव्हायलेट किरणं जे आहे ते थेट पृथ्वीकडे येण्याचा धोका आहे. आणि हेच झालेले दोन्ही ध्रुवावरती एकतर या पट्ट्यामध्ये हे थर आपलं ओझोन अतिशय विरळ आहे, त्यामुळे सूर्यकिरणं थेट जमिनीवर येऊ लागलेली आहेत. आणि या ठिकाणी आता दक्षिण ध्रुवावर तर छिद्र पडलेले 1985ला लक्षात आलेले आहे. ही छिद्र कशामुळे पडलं, दक्षिण ध्रुवावर अंटार्क्टिका खंड आहे आणि अंटार्क्टिका खंडावरती जमिनीचा भाग काय करतो, उन्हाळ्यात खूप तापतो, हिवाळ्यामध्ये खूपच थंड होत असतो. महासागर असेल तर दिवसा खूप तापत पण नाही, रात्री खूप थंड पण होत नसतो. तो उत्तर ध्रुवावरती आर्क्टिक महासागर आहे, त्यामुळे उत्तर ध्रुवावरती तापमानात चढ उतार कमी असतात. पण दक्षिण ध्रुव जो आहे तो जमिनीनं बनलेला आहे अंटार्क्टिका खंड, त्यामुळं हिवाळा आणि उन्हाळ्यातल्या टेम्परेचरमध्ये जमीन आसमानचं अंतर असतं. हिवाळ्यामध्ये इथं होतं काय, वातावरणामध्ये जे काही तापमान आहे ते 0च्या खाली जातं आहे, म्हणून वातावरणातले जे बाष्प आहे त्याचं रूपांतर द्रवात नव्हतं घनरूपात होऊन जातं, बर्फाचे ढग तयार होतात. आणि या बर्फाच्या ढगासोबत CFC संयोग पावतो आणि नंतर मग C वेगळा होतो, F वेगळा होतो, परत C वेगळा होतो. एक CFCचा कण ओझोनची 1000 कण खात असतो, पण वेगळा एक CA झाला की 1 अब्ज कण खाऊन टाकतो तो ओझोनचे. हा एक फ्लोरीनचा कण वेगळा झाला की 1000 कण खातो आणि एक कार्बनचा कण 1000 कण खाऊन टाकत असतो. तर त्यामुळे दक्षिण ध्रुवावरती आणखीनच वातावरण विरळ झालं आहे आणि छिद्र पडलेलं आहे. तर मोलॅन आणि रोलिना नावाच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापकांनी 1985ला जगासमोर ही बातमी आणलेली बघा. तर छिद्र पडण्याचा परिणाम आणि हा थर विरळ होण्याचा परिणाम काय झाला, अल्ट्राव्हायलेट किरणं थेट जमिनीवर येऊ लागली. त्यामुळे पृथ्वीचं जे सरासरी टेम्परेचर आहे ते 1 ते 1.5 डिग्रीनं वाढलेलं आहे. आणि ही वाढ जगभरात नोंदवली गेली म्हणून याला म्हणायचं ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ. आणि या ग्लोबल वॉर्मिंगबद्दल संशोधन करण्यासाठी 1988मध्ये IPCC नावाची संस्था पॅरिसला स्थापन केलेली आहे, ज्याचे पहिले अध्यक्ष होते राजेंद्र पचोरी भारताचे. IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. जसे युनोच्या आलेख संलग्न संस्था आहेत, युनेस्को आहे, युनिसेफ आहे, WHO आहे, IAEA आहे, FAO आहे, त्याच पद्धतीने ही एक संस्था आहे IPCC म्हणून. हिनं आतापर्यंत 6 ते 7 रिपोर्ट दिलेले आहेत.
जागतिक तापमान वाढीचा काय काय परिणाम होणार आहे. तर सर्वात जास्त परिणाम दाखवलेला आहे भारतावरती, कारण भारतातली 60% लोकसंख्या ही शेतीशी संबंधित आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये पाणी पावसाचं प्रमाण एकदम कमी होणे, खूपच जास्त होणे, कमी काळात जास्त पाऊस पडणे, गारा पडणे, याचा परिणाम शेतीवर होणार, शेतकऱ्यांवरती होणार आहे. म्हणून सगळ्यात जास्त इफेक्ट भारतावर आहे. बाकीचे देश बघा, त्यांच्या देशातले 2, 3, 4% लोक शेती करतात, बाकीचे लोक उद्योग आणि सेवा क्षेत्रात आहे. आपले जास्तीत जास्त लोक कृषी क्षेत्रात आहे, त्यामुळे इफेक्ट आपल्यावर जास्त जाणवणार आहे. तर अशा पद्धतीनं हे स्थिती असते. म्हणून ओझोनचं महत्त्व लक्षात आणून देण्याकरता एक मॉन्ट्रियल करार करण्यात आला होता 86ला. मॉन्ट्रियल नावाचं एक शहर होतं कॅनडामध्ये, त्या ठिकाणी करार करण्यात आला होता की बाबा या ठिकाणी ओझोनचं जे महत्त्व आहे ते लोकांच्या लक्षात आणून देण्याकरता 16 सप्टेंबरला तो करार लागू झाला होता. म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस आपण ओझोन दिन म्हणून साजरा करत असतो. ठीक आहे, तर हे ओझोनचं महत्त्व या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर जर जागतिक तापमान वाढ 2 डिग्रीने वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे. आता 1.5 डिग्रीनं वाढलेले आहेत, 2 म्हणजे आता जवळपास आलेलेच आहेत. तर वार्षिक पूर वाढणार आहेत, वर्षभरात पूर येण्याची शक्यता जास्त आहे. सध्या पण महापूर वगैरे आपण बघतोच आहे. कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया यांचं प्रमाण वाढणार आहे, बरोबर आहे. कारण पाऊस जास्त झाला डबके तयार होणार, डबके तयार झाले की मलेरियाचे डास वगैरे जे आहेत इथं मोठ्या प्रमाणात वाढणार. शेती विभागात बदल होणार आहेत, प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होऊन जातील. तर हे सगळे बदल आहेत. वरील सर्व हा थेरॉटिकल प्रश्न आहे, सरासरी विचार जरी केला तर लगेच लक्षात येऊन जाता येते उत्तर काय असेल म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते विचारलेले. महोगनी उष्णकटिबंधीय पानझडी जंगलात आढळते, नाही. महोगनी, येबोनी, रबर, सिंकोना, ग्रीनहार्ड, पांढरा शिडार, नागचंपा हे सदाहरित वनातले वृक्ष आहेत, हे पानझडी वनातले नाही, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. सुंदरी किनाऱ्यावरती जंगलात आढळतात, बरोबर आहे. सुंदरबनाचे ना ते, सुंदरबनमध्येच किनारपट्टी भागामध्ये सुंदरी वनस्पती आहे म्हणून त्याला सुंदरबन म्हणतात, सुंदरी वनस्पतीपासून. तर योग्य विधान फक्त ब आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर खालील विधानाची सत्यता तपासा. अ आणि ब वाक्य दाखवलेलं आहे. वनस्पती या हवामानाचे निदर्शक असतात, बरोबर आहे. कसे? ज्या ठिकाणी काटेरी वन आहे त्या ठिकाणी समजून घ्यायचं पाऊस सर्वात कमी आहे. ज्या ठिकाणी सदाहरित वन आहे त्या ठिकाणी समजून घ्यायचं पावसाचं प्रमाण इथे सर्वात जास्त आहे. जिथं वनस्पती पानगळ करतात तिथे समजून घ्यायचं ठराविक कालखंडात गॅप आहे, ठराविक कालखंडातच पाऊस पडत असतो. म्हणजे वनस्पतीवरूनच लक्षात येऊन जात आहे की त्या पट्ट्यामध्ये कशा प्रकारचं हवामान आहे. तर ते हवामानाचे निदर्शक आहे, हे विधान सत्य आहे. ब बाबूळ ही वनस्पती थंड आणि दमट प्रदेशात आहेत. हे बघा, ही काटेरी वनस्पती आहे. नंबर 1, थंड प्रदेशामध्ये काटेरी वन अजिबात आढळणार नाहीत. ठीक आहे. नंबर 2, दमट भागातल्या ज्या वनस्पती आहेत तिथं पण काटेरी झाडं असण्याची शक्यता कमी आहे. ही बाबूळ जे काय आहे काटेरी आहे, पानं छोटाली आहेत, साल जाड असते, यांची मुळ्या खूप खोल असतात. ठीक आहे. ही वनस्पती कमी पावसाच्या पट्ट्यामध्ये, दमट हवामानाचा पट्टा म्हणजे जास्त पावसाचा पट्टा आहे, ते इथं बाबूळ येणारच नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर फक्त अ बरोबर असून ब हे त्याचं स्पष्टीकरण आहे का? नाही. हे पण येणार नाही, हे पण येणार नाही, कारण दोन्ही विधानं बरोबर आहे असं त्यांना म्हणायचे. दोन्ही विधान सत्य आहे, अ आणि ब असत्य आहे. तर याचा अर्थ मग आता ह बरोबर असून ब हे अचं स्पष्टीकरण करत नाही, याचं स्पष्टीकरण हे करत नाही, हे बरोबर येतं मग. ठीक आहे, ओके. चला, आज वनस्पती नावाचा टॉपिक झालेला आहे. उद्या आपण खनिज संपदा या टॉपिकचा विचार करू आणि परवा ट्रान्सपोर्टेशन. हे 2 टॉपिक बाकी आहे आपले. उद्या आणि परवा होऊन जाईल. आणि नंतर मग महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रकरणानुसार प्रश्न बघू आपण. थांबू आपण आता.